नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर मोनाली संदीप कुमार साळुंखे, सायन्स ऑल इन वन या पुस्तकाची लेखिका। आजच तुमची कंबाईनची पूर्वपरीक्षा पार पडलेली आहे। त्यात सायन्स या विषयावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत। दरवर्षी सायन्स या विषयावर सुमारे 15 प्रश्न विचारले जातात। यावर्षीही 15 प्रश्न विचारले गेलेले आहेत, पण त्यातला एक प्रश्न जो आहे तो ॲग्रिकल्चरशी संबंधित असल्यामुळे त्याला आपण सायन्सचा प्रश्न आहे असं म्हणूनही गणू शकतो किंवा तो नाही म्हणूनही गणू शकतो। त्यामुळे हार्डकोर सायन्सवर सुमारे 14 प्रश्न विचारले गेलेली होती आजच्या प्रश्नपत्रिकेमध्ये, आणि त्यापैकी 13 प्रश्नांची सरळ सरळ उत्तरं आपल्या पुस्तकात आहे। आणि या सर्व प्रश्नांचा आपण स्क्रीनशॉट व्हिडिओच्या सहाय्याने आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात आढावा घेणार आहोत। आता आपण बायोलॉजीचे प्रश्न बघूयात। आता हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती लस तोंडावाटे दिली जाते? आणि त्यासाठी खाली हे पर्याय आहेत: बॅसिलस कॅलमेट-ग्युरिन म्हणजे बीसीजी, सॅबिन, सार्क, गालगुंड गोवर रुबेला म्हणजे मम्स, मिझेल्स, रुबेला, एमएमआर। याच्यातली बीसीजी ही लस ट्युबरक्युलोसिस मध्ये दिली जाते, सॅबिन आणि साल्क या पोलिओमध्ये दिल्या जातात, एमएमआर हे वॅक्सिन मम्स, मिझेल्स आणि रुबेला मध्ये दिलं जातं। हे आपण यापूर्वी बघितलेलंच आहे। मी PSIची जी तुमची फ्री लेक्चर सिरीज घेतलेलं होतं आता 3 दिवसाचं, त्याच्यात तिसऱ्या दिवशी हे मी तुम्हाला मानवी आरोग्य रोगांतर्गत शिकवलेलंच आहे। तर याच्यातली साल्क आणि सॅबिन मध्ये जर तुमचं कन्फ्युजन झालं तर तिथे आपण सुरुवातीलाच पोलिओमायलिटिस हा जो विषाणूजन्य आजार घेतला होता त्याच्यासाठी पूर्व उपचार हे साल्क आणि सॅबिन लसीद्वारे केले जातात। त्यातली साल्क ही लस हे इंजेक्शनद्वारे दिली जाते आणि सॅबिन ही लस तोंडाद्वारे दिली जाते। तर इथे प्रश्न विचारलेला आहे, तोंडाद्वारे कुठली लस दिली जाते? तर सॅबिन ही लस दिली जाते। त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। आता आपण पुढचा प्रश्न बघूयात। हा प्रश्न आहे, जेव्हा किडनी म्हणजेच मूत्रपिंड यामध्ये ट्युब्युलर पुनर्शोषण अयशस्वी होतं तेव्हा भरपूर लघवी होते, आणि या रोगाला म्हणजेच या चयापचय विकाराला काय म्हणतात? आता याआधी मी जे 3 दिवसाचे तुमचे लेक्चर्स घेतलेले आहेत त्याच्या तिसऱ्या दिवशी मी मानवी आरोग्य व रोग्यावर एक तुमचं फ्री लेक्चर घेतलेलं आहे, आणि त्यात मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं काही संसर्गजन्य आजार असतात, काही असंसर्गजन्य आजार असतात। असंसर्गजन्य आजारामध्ये चयापचयाशी संबंधित काही विकार असतात, त्यामध्ये मधुमेहाचा समावेश होतो, बरोबर? तर मधुमेहाचे वेगवेगळे प्रकार असतात। पहिला प्रकार आहे डायबिटीस मेलिटस, दुसरा प्रकार आहे डायबिटीस इन्सिपिडस, आणि तिसरा आहे गॅस्टेशनल डायबिटीस। हे मी तुम्हाला सांगितलंय। डायबिटीस मेलिटस हा इन्सुलिनच्या कमतरतेमुळे होतो, आणि ते पण 2 प्रकारचा असतो। तो हा एक असतो टाईप 1 डायबिटीस आणि दुसरा असतो टाईप 2 डायबिटीस। टाईप 1 डायबिटीस मध्ये काय होतं, तर जे स्वादुपिंड असतं आपलं ते इन्सुलिन हार्मोन तयार करू शकत नाही आणि म्हणून मधुमेह होतं। आणि टाईप 2 डायबिटीस मध्ये लठ्ठपणा येतो, जनरली श्रमाची कामं जर नाही केली तर त्यांच्यात इन्सुलिन तयार होत नाही, आणि म्हणून मग हा टाईप 2 डायबिटीस होतो। हे डायबिटीस मेलिटसचे प्रकार आहेत। डायबिटीस इन्सिपिडस कशामुळे होतो, तर आपल्या ब्रेनमध्ये मेंदूमध्ये हायपोथॅलॅमसद्वारे जे ADH संप्रेरक सिक्रेट केलं जातं ना, ते तयार होणं बंद होतं, आणि मग ते ADH संप्रेरक व्यवस्थित तयार न झाल्यामुळे किंवा ते तयार होणं बंद झाल्यामुळे मूत्र तयार होण्यावर योग्य नियंत्रण राहत नाही, बरोबर? तर याच्यामुळे मूत्र जास्त प्रमाणात तयार होतं, आणि मग अशा प्रकारच्या कंडिशनला म्हणतात डायबिटीस इन्सिपिडस। आणि तिसरा असतो जो गॅस्टेशनल डायबिटीस असतो, तो टेम्पररी असतो प्रेग्नंट महिलांमध्ये, तो तात्पुरत्या वेळेसाठी असतो, आणि नंतर मग डिलिव्हरी नंतर त्यांच्या रक्तातलं शर्करेचं प्रमाण नॉर्मल होऊन जातं। ओके, तर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या प्रकारच्या डायबिटीसमध्ये भरपूर लघवी होते? तर इथे दिलेलं आहे की डायबिटीस इन्सिपिडस नावाचा जो डायबिटीस असतो त्या डायबिटीस इन्सिपिडसमध्ये ADH संप्रेरक व्यवस्थित काम करत नसल्यामुळे मूत्र तयार होण्यावर योग्य नियंत्रण राहत नाही। म्हणजेच मी कंसात दिलंय की मूत्र जास्त प्रमाणात तयार होतं। पेज नंबर 145 वर, माझ्या पुस्तकातल्या पेज नंबर 145 वर तुम्ही पुन्हा एकदा जा आणि बघा। ओके, तर त्यात आपण स्पष्ट दिलेलं आहे, तर डायबिटीस इन्सिपिडस मध्ये जनरली ही कंडिशन असते, म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे। आता आपण पुढचा प्रश्न बघूयात। हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कोलेस्टेरॉल हे चांगले कोलेस्टेरॉल म्हणून ओळखले जाते? आता हा बऱ्याच वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे। तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केलेला असेल तर तुम्हाला हे इमिजिएटली उत्तर याचं देता येणार आहे। तरी आपल्या पुस्तकातल्या 209 पेजवर जैवरेणू या चॅप्टर अंतर्गत जर तुम्ही हा कोलेस्टेरॉल अंतर्गतचा पॅरा बघितला तर तुमच्या लक्षात येईल, तिथे मी एक्सप्लेन केलेलं आहे पण LDL ला वाईट कोलेस्ट्रॉल का म्हणतो आणि HDL ला चांगलं कोलेस्ट्रॉल का म्हणतो? LDL ला वाईट कोलेस्ट्रॉल का म्हटलं जातं? पुन्हा एकदा रिपीट करते मी, मागच्या काही सेशन्स मध्ये हे मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलेलंच आहे। तर LDL काय करतं, ते यकृताकडून पेशींकडे कोलेस्ट्रॉल नेण्याचं काम करतो। तर यकृताकडून पेशींकडे जर कोलेस्ट्रॉल नेलं
यकृताकडून जर पेशीकडे कोलेस्ट्रॉल नेलं तर पेशीला जेवढं आवश्यक आहे तेवढंच ते पेशी घेईल, उरलेलं ते तिथेच राहू देईल. आणि मग LDL हे तरी पण वाहतच आणतं आणि मग ते रक्तवाहिन्यांमध्ये साठत जातं आणि इथे मग ते रक्तवाहिन्यांमध्ये साठल्यामुळे धमनी काठिण्यतासारखे डिसीजेस किंवा विकार उद्भवतात. आणि HDL, आता LDL हे काम करतं. LDL काय करतं, हे लिव्हरकडून सेलकडे नेतं कोलेस्ट्रॉल. आणि HDL काय करतं, या सेलमध्ये एक्स्ट्रा असलेलं, सेलला नको असलेलं जे कोलेस्ट्रॉल आहे आता ते पुन्हा यकृताकडे घेऊन जातं, लिव्हरकडे घेऊन जातं. आता ते पुन्हा यकृताकडे नेल्यामुळे काय होतं, इथे रक्तवाहिन्यांमध्ये साठलेलं किंवा सेलमध्ये एक्स्ट्रा असलेलं कोलेस्ट्रॉल यकृताकडे नेलं जातं आणि त्याचं विघटन केलं जातं. म्हणून HDLला आपण चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणतो. याचं जर प्रमाण कमी असेल तर मग LDL आपलं काम करत जातो, कंटिन्युअसली ते सेलकडे देत जातो कोलेस्ट्रॉल आणि मग ते अशा पद्धतीने ब्लड व्हेसल्समध्ये साठत जातं. HDL असेल तर ते पुन्हा आणून लिव्हरकडे त्याचं विघटन करतो, म्हणून त्याला चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणतात. आता आपण इथे एक्सप्लेन केलेलंच आहे, हे तुम्ही पुन्हा एकदा वाचा. पुस्तकात 209 पान क्रमांकावर हे एक्सप्लेन केलेलंच आहे मी. LDL लिपोप्रथिनांना वाईल्ड कोलेस्ट्रॉल म्हणतात कारण ते लिव्हरकडून सेलकडे कोलेस्ट्रॉल नेण्याचं काम करतात आणि ते तिथे साचण्याची शक्यता असते रक्तवाहिन्यांमध्ये जास्त झालं तर. आणि HDL काय करतं, या उलट सेलकडून लिव्हरकडे हे सगळे कोलेस्ट्रॉल आणायचं काम करतो, म्हणून त्याला चांगलं कोलेस्ट्रॉल म्हटलं जातं. प्रश्नात विचारलेला आहे की कोणत्या कोलेस्ट्रॉलला चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणतात, तर HDL कोलेस्ट्रॉलला चांगलं कोलेस्ट्रॉल म्हणतात. म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे. ओके, आता आपल्या पुस्तकात आपण पान क्रमांक 165 वर सर्व प्रकारच्या वनस्पतींवरील रोगांना एक्सप्लेन केलेला आहे. काही जीवाणूजन्य रोग असतात, काही विषाणूजन्य रोग असतात, काही कवकजन्य रोग असतात, काही अजैविक आणि जैविक रोग, सगळे मी तिथे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. ते एकदा तुम्ही जरूर वाचा. आणि त्यात आपण रस्ट ऑफ वीट दिलेला आहे. रस्ट ऑफ वीट हा कवकजन्य म्हणजे बुरशीजन्य आजार आहे, लक्षात घ्या. तो कवकजन्य आजार आहे. रस्ट ऑफ वीटलाच मराठीत गव्हा, बघा इथे दिलेला आहे पण गव्हावरील तांबेरा, आणि इथे आहे वीट रस्ट डिसीज म्हणजे रस्ट ऑफ वीट पण म्हणतात त्याला. ठीक आहे, तर हा डिसीज कशामुळे होतो, पुक्सिनिया ग्रॅमिनीस ट्रिट्रिची या बुरशीमुळे होतो. आणि पर्यायामध्ये हा पर्याय उपलब्ध आहे, पुक्सिनिया ग्रॅमिनीस ट्रिट्रिची. मराठीत पुक्सिनिया ग्रॅमिनी ट्रिट्री काय आहे, म्हणून इथे पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न बघा, वनस्पतीची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली. आणि त्यासाठी खाली 4 पर्याय आहेत. बघा, तुम्ही जर माझी आता PSI साठी घेतलेले 26 फेब्रुवारीसाठी घेतलेले जे फ्री लेक्चर सिरीज आहे त्याच्यातलं पहिलं लेक्चर जर पहिल्या 5 मिनिटासाठी बघितलं तर मी तुम्हाला पुन्हा एक एम्फसाइज केलेलं होतं की ही वनस्पती वर्गीकरणाची जी वर्गीकरण पद्धती आहेत त्या तिघही पद्धती तुम्ही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, त्याच्यात कृत्रिम वर्गीकरण प्रणाली बघितली होती आपण, नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली बघितली होती आणि तिसरी फायलोजेनेटिक वर्गीकरण प्रणाली बघितली होती. बरोबर ना, आठवतंय ज्यांनी माझं लेक्चर अटेंड केलेलं असेल त्यांना. तर आपल्याला नैसर्गिक वर्गीकरण प्रणालीसाठी बघायचं आहे. कृत्रिम वर्गीकरण प्रणाली तर कॅरोलस लिनियस यांनी दिली होती. नैसर्गिक वर्गीकरण प्रणाली जॉर्ज बेंथम आणि जोसेफ डाल्टन हुकर यांनी दिली होती. आणि फायलोजेनेटिक वर्गीकरण प्रणाली ही इंगलर आणि प्लांटर्स आणि तख्ताजान यांनी दिली होती. प्रश्नात विचारलेला आहे नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी दिली होती, तर नैसर्गिक वर्गीकरण पद्धती ही जॉर्ज बेंथम आणि जोसेफ डाल्टन हुकर यांनी दिलेली होती. त्यामुळे इथे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हा प्रश्न रिपीट झालेला आहे, याचा फक्त फॉर्म वेगळा आहे यावेळी. आता आपण हा प्रश्न बघूयात. हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहांनी प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला. आणि त्यासाठी हे पर्याय दिलेले आहे, सरपटणारे प्राणी, उभयचर प्राणी, सस्तन प्राणी आणि पक्षी. हे बघा, आपण फायलम कॉर्डेटामध्ये जातो तेव्हा सब फायलम व्हर्टिब्रेटा अंतर्गत हे पायसेस आणि हे अँफिबियन्स येतात, म्हणजे टेट्रापोडा येतात. तर त्यांच्या अंतर्गत हे उभयचर प्राणी आहेत. उभयचर प्राणी सगळ्यात सुरुवातीला जमिनीवर यायला शिकले आणि राहायला शिकले. आणि उभयचर प्राण्यांमध्ये आपण इथे दिलेत हे उपवर्ग जे आहेत, उभयचर, सरीसृप, पक्षी, सस्तनी, याच्यामध्ये उभयचर प्राणी हे सुरुवातीला जमिनीवर राहू शकणारे पहिले प्राणी होत. हे मी इथे मेन्शन केलेलं आहे. सगळ्यात सुरुवातीला त्यांनी स्वतःला जमिनीवर अडॉप्ट केलं आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पर्याय क्रमांक ब असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4, म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोड्या वन्य प्राण्यांची नावे आणि वैज्ञानिक नावे या संदर्भात बरोबर आहेत. आता इथं तुम्हाला सायंटिफिक नेम्स प्रत्येकाची माहिती असणं अपेक्षित आहे. तर इथं सिंह, वाघ, गेंडा आणि हरिणीसाठी त्यांचे सायंटिफिक नेम्स दिलेले आहेत. आपण पुस्तकात सजीवांचे जग या चॅप्टर अंतर्गत पान क्रमांक 30 वर मेन्शन केलेलं आहे की
पॅन्थेरा टायग्रिस म्हणजे वाघ असतो आणि पॅन्थेरा लिओ म्हणजे सिंह असतो. आता या दोन जरी सायंटिफिक नेम्स तुम्हाला इथे माहिती असले तरी सुद्धा इथे तुमचं उत्तर बरोबर येणार आहे एलिमिनेशन राऊंडने. आशियाई सिंहाला पॅन्थेरा लिओ म्हणतात आणि पट्टेरी वाघाला पॅन्थेरा टायग्रिस म्हणतात. म्हणजे सिंहाला पॅन्थेरा लिओ म्हणतात, पट्टेरी वाघाला पॅन्थेरा टायग्रिस म्हणतात, कुठल्याही वाघाला पॅन्थेरा टायग्रिस म्हणतात. आता हे दोघही पर्याय उपलब्ध असणारा पर्याय केवळ पर्याय क्रमांक 4 आहे, म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता हा पुढचा महत्वाचा प्रश्न आहे, पुन्हा एकदा व्यवस्थित वाचा आणि लक्ष द्या. हे पहा, अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे कारण, आणि त्यासाठी खाली हे स्टेटमेंट्स दिलेली आहे. एक पेशीय प्राणी ज्याच्यात उती आणि अवयव नाहीत. दुसरं स्टेटमेंट आहे सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन आणि सामान्य प्राणी. तिसरं स्टेटमेंट आहे छदनपादांचा वापर हालचालीसाठी करतात आणि त्यांच्या अंगावर छिद्र आहेत, म्हणजे अंगावर छिद्र असलेला प्राणी आहे असं आहे. चौथं स्टेटमेंट आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा हे वाचायला पाहिजे. इट इज सेल्युलर ॲनिमल विदाउट टिश्यू अँड ऑर्गन. इट इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट प्रिमिटिव्ह ऑफ ऑल ॲनिमल्स. सिडोपोडिया इज प्रेझेंट फॉर लोकोमोशन आणि इट इज अ पुअर बेरिंग ॲनिमल. आता बघा, प्राणी वर्गीकरण हे मी तुम्हाला मागच्या 3 दिवसाच्या सिरीजमध्ये दुसऱ्या दिवशी घेतलेलं लेक्चर आहे. प्राणी वर्गीकरणामध्ये जरी आपण सुरुवात पोरीफेरापासून करत असलो लक्षात घ्या, तरी सुद्धा तुम्हाला मी प्रोटोझोआबद्दल तिथे सांगितलं होतं. जेव्हा आपण शरीर संघटनेचं स्वरूप बघितलं होतं तेव्हा मी प्रोटोझोआबद्दल तुम्हाला एक महत्वाची बाब सांगितलेली होती की याच्यात जीवद्रव्य स्तर असतो. ते एकपेशीय प्राणी असतात, लक्षात घ्या, ते एकपेशीय प्राणी असतात. एकच पेशी असते, त्यांच्यात पेशी घटक समुच्चय असतो आणि याच्यात प्रोटोप्लाझम असतं. हे प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन झालं, बरोबर. त्यांच्यात ऊती स्तर नसतोच, इंद्रिय किंवा अवयव स्तर पण नसतोच. ऑफकोर्स ते एक पेशीय प्राणी आहेत, तर त्यांच्यात पेशी स्तर नसतो, ऊती स्तर नसतो आणि इंद्रिय अवयव स्तर नसतो. ते एकपेशीय प्राणी आहे. पेशींचा समुच्चय पण नसतो त्याच्यात, केवळ एकच पेशी असते आणि त्याच्यात प्रोटोप्लाझम असतो, बरोबर. न्यूक्लियस असतो वगैरे वगैरे सगळं, सायटोप्लाझम वगैरे असतो, ठीक आहे. तर पहिलं स्टेटमेंट इथं त्यांनी दिलंय की अमिबा हा प्रोटोझोन प्राणी आहे. हो, तो प्रोटोझोन प्राणी आहे. प्रोटोझोआ म्हणजेच, आता तुम्ही सजीवांचे जग जर बघितलं, प्राणी वर्गीकरणात तुम्ही वाचून जात असाल तर तुम्ही पोरीफेरापासून सुरुवात करतात अभ्यासाला. जर तुम्ही सजीवांच्या जगापासून सुरुवात करत असाल तर तुम्ही सगळे मोनेरा, सृष्टी मोनेरापासून वाचत जाल. सृष्टी मोनेरा, त्याच्यानंतर तुम्ही प्रोटिस्टा वाचतात ना, त्या प्रोटिस्टामध्ये प्रोटोझोआंचा समावेश होतो आणि या प्रोटोझोआमध्ये अमिबा वगैरे वगैरेचा समावेश होतो, ठीक आहे. तर हे जे प्रोटोझोआन्स आहेत ज्याच्यात अमिबाचा समावेश होतो, ते प्रोटोझोआन जे असतात ते एकपेशीय असतात. हे आपण इतक्यातच बघितलंय. पान क्रमांक 52 वर पुन्हा तुम्ही एकदा बघून घ्या. तर प्रोटोझोआन जे असतात ते एकपेशीय असतात, म्हणून इथे स्टेटमेंट अ हे बरोबर आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांच्यात ऊती आणि अवयव नसतात, राईट. आता दुसरा स्टेटमेंट आपण बघूयात. सर्व प्राण्यांमध्ये प्राचीन आणि सामान्य प्राणी असतात का ते? तर आता तुम्ही पान क्रमांक 37 वर जात. इथे आपण प्रोटिस्टा, सृष्टी प्रोटिस्टा अंतर्गत जे प्रोटोझोआ बघितले आहेत ना, आदिजीव, त्यांच्यात जे अमिबा आहेत ते त्यांनी विचारलेले आहेत. तर अमिबा हे प्रोटोझोआ अंतर्गत येतं आणि प्रोटोझोआंचं वैशिष्ट्य काय असतं? यांना प्राण्यांचे आदिम पूर्वज म्हटलं जातं. हे आपण पुस्तकात मेन्शन केलेलं आहे. प्रिमिटिव्ह रिलेटिव्ह ऑफ ऑल ॲनिमल्स, बरोबर. तर इथे इंग्लिश पण बघा तुम्ही स्टेटमेंट. इट इज द सिम्पलेस्ट अँड मोस्ट प्रिमिटिव्ह ऑफ ऑल ॲनिमल्स, म्हणजेच सर्व प्राण्यांमध्ये ते प्राचीन आणि सामान्य प्राणी आहेत. म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा इथे योग्य आहे. तिसरं स्टेटमेंट इथे काय आहे? छदमपादाचा वापर हालचालीसाठी करतो. आता छदमपाद जर कोणाला माहिती नसेल तर लगेच इंग्लिशमध्ये त्याचं कीवर्ड बघायचा, सिडोपोडिया. तर बघूयात आपण. प्रोटोझोआमध्ये जे अमिबा आहेत त्यांना काय असतात? सिडोपोडिया असतात. फॉल्स फीट पण म्हणतात त्यांना, बरोबर. तर या सिडोपोडियामुळे जनरली ते हालचाल करू शकतात आणि अन्नग्रहणासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. हे नंतर आपण मेन्शन केलेलंच आहे. तर सिडोपोडिया त्यांना असतात हालचालीसाठी. म्हणजे इथे स्टेटमेंट क सुद्धा बरोबर आहे. यांच्या अंगावर छिद्रे असतात का? नाही. पोरीफेरामध्ये ऍक्च्युअली छिद्र येतात त्यांच्या अंगावर. स्पॉन्जेस जे असतात ना ते पोरीफेरा. इथं आपल्याला प्रोटोझोआ विचारलेला आहे म्हणून चौथं स्टेटमेंट इथं चुकीचं आहे. मात्र पहिलं, दुसरं आणि तिसरं तिघही स्टेटमेंट हे प्रोटोझोआसाठी लागू होतात आणि त्यातल्या त्यात अमिबा या प्राण्यासाठी लागू होतात. म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. तर तुम्ही पुस्तक जरूर शांततेत आणि व्यवस्थित वाचा. इथे मी मेन्शन केलेले आहेत सगळे. पेज नंबर 52, पेज नंबर 37, काय काय वाचायचं ते तुम्ही बघा. कसं वाचायचं हे पण लक्षात घ्या. एकच पुस्तक व्यवस्थित वाचा. जे पुस्तक वाचत असाल त्याला 4 वेळा वाचा आणि सगळं व्यवस्थित लक्षात ठेवा. तुमची सगळी उत्तरं बरोबर येणार आहेत. ओके. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आता आपण केमिस्ट्रीच्या प्रश्नांना सुरुवात करूयात. यातला प्रश्न आहे पहिला केमिस्ट्रीचा. खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यामध्ये अभिक्रिया होऊन दुहार. आता दुहार तुम्हाला कळला नाही तर लगेच त्याचा इंग्लिश कीवर्ड बघायचा. दुहार म्हणजेच काय? स्मॉग तयार होतो. स्मॉग तयार होतो थोडक्यात. याच अन्योन्य क्रियेत डॅश डॅश हे दुय्यम उत्पादक असते. म्हणजे सेकंडरी पॉल्युटंट कोणता असतो या इंटररिएक्शन मध्ये प्रोड्यूस होणारा?
असं त्यांनी विचारलेला आहे प्रश्न. आता याच्यासाठी तुम्ही स्मॉग कसे तयार होतात, स्मॉगचे वेगवेगळे प्रकार काय आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. आता आपला जे केमिस्ट्रीचा पार्ट जो आहे आपल्या पुस्तकातलं त्याच्यात पेज नंबर 363 आणि 364 वर ओव्हरलॅप झालेला आहे. तिथे तुम्ही बघा स्मॉगचे प्रकार मी दिलेले आहेत. स्मॉग म्हणजे काय आणि त्याचे प्रकार किती. स्मॉग अँड इट्स टाईप. याच्यात बघा धुरके म्हणजे स्मॉग हे कसे तयार होतात तर धूर आणि धुके हे आपण लहानपणी पण शिकत गेलेलो आहोत, पण त्याचे जे प्रकार आहेत ते पुन्हा इथे वाचणं अपेक्षित आहे. आणि हे जे स्मॉग असतात ते 2 प्रकारचे असतात. धुरके ही 2 प्रकारचे असतात. कोणती कोणती. क्लासिकल स्मॉग आणि फोटोकेमिकल स्मॉग. एक क्लासिकल स्मॉग आणि दुसरा आहे फोटोकेमिकल स्मॉग. आता क्लासिकल स्मॉग जो आहे याच्यातला तो धूर आणि धुकं आणि SO2 यांच्यापासून तयार होतो. आणि फोटोकेमिकल स्मॉग हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स आणि NO2 पासून तयार होतो आणि तो अतिशय जास्त प्रमाणात ऑक्सिडीकारक घटकांपासून बनतो, म्हणून त्याला ऑक्सिडायझिंग स्मॉग असं सुद्धा म्हणतात. आता फोटोकेमिकल स्मॉग कसा तयार होतो ही संपूर्ण प्रोसेस आपण बघूयात थोडक्यात. आता जीवाश्माच्या ज्वलनामध्ये तयार होणारे हायड्रोकार्बन्स आणि नायट्रिक ऑक्साईडची सूर्यप्रकाशाबरोबर अभिक्रिया होऊन NO2 तयार होतं. इथे बघा त्यांनी म्हटलंय खालच्या वातावरणात हायड्रोकार्बन आणि नायट्रोजन ऑक्साईड यांच्यात अभिक्रिया होऊन धुहार तयार होतो. बरोबर. म्हणजेच हायड्रोकार्बन आणि नायट्रिक ऑक्साईडची सूर्यप्रकाशाबरोबर सनलाईट बरोबर अभिक्रिया होते, रिॲक्शन होते आणि NO2 तयार होतो. NO2 हा सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषून घेतो आणि NO आणि फ्री ऑक्सिजन मध्ये रूपांतरित होतो. आता फ्री ऑक्सिजन हा वातावरणातील O2 बरोबर अभिक्रिया पाहून O3 तयार होतो, ओझोन तयार होतो. ओके. हा ओझोन NO2 आणि O2 हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स जे असतात फॉर्मेल्डिहाइड, ॲक्रोलिन, पॅरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट. बरोबर. अशी रसायनं. याला पॅरॉक्सी ॲसिटिल नायट्रेटला आपण पॅन पण म्हणतो. तुम्ही लहानपणी आपण 8वी 9वीत वाचलंय बघा. हे पॅन पण तयार होतो तिथे. हा पण अल्डिहाइड आहे. हा PAN जो आहे तो पॅन तयार होतो या संपूर्ण प्रोसेसमध्ये. ओझोन तर तयारच होतो, पण ओझोन NO2 आणि हे जे O3 म्हणजे ओझोन मधले हा O3 जो आहे तो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि ते फॉर्मेल्डिहाइड, ॲक्रोलिन आणि PAN सारखी रसायनं तयार करतात. आता पुढे मी फोटोकेमिकल स्मॉगचे दुष्परिणाम पण दिलेले आहे. ते कमी करण्यासाठी काय काय उपाय करावे लागतात ते पण दिलेलं आहे. पण आता प्रश्न आपल्याला इथे विचारला गेलेला आहे की कुठले उत्पादक तयार होतात. आपण इतक्यात बघितलं की ओझोन तर इथे तयार होतोच आहे सुरुवातीला. बरोबर. फ्री ऑक्सिजन हा वातावरणातल्या ऑक्सिजन O2 बरोबर जेव्हा अभिक्रिया पावतो तेव्हा आधी ओझोन तयार होतो आणि ओझोन जो असतो तो Na2 आणि ओझोन NO2 आणि O3 हे जे 3 स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट्स असतात ते जनरली फॉर्मेल्डिहाइड, ॲक्रोलिन आणि PAN तयार करतात. म्हणजे इथे थोडक्यात ओझोन तर तयार होतोच, अल्डिहाइड तयार होतोच, कीटोन पण तयार होतात आणि पॅरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट म्हणजेच PAN पण तयार होतं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 2 मध्ये ओझोन मेन्शन केलेला नाही, म्हणून हा पर्याय इथे योग्य नाहीये. इथे फक्त अल्डिहाइड कीटोन म्हटलंय, इथे फक्त ओझोन आणि अल्डिहाइड म्हटलंय पण पॅन म्हटलेलं नाहीये. म्हणून इथे मोस्ट अप्रोप्रिएट पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ओझोन, अल्डिहाइड, कीटोन आणि पॅरॉक्सी ॲसिटिल नायट्रेट PAN. ओके. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश मिश्र धातूचे म्हणजे अलॉय म्हणायचे त्यांना, संमिश्र, उच्च सामर्थ्य ते वजन गुणोत्तर प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये वापर करण्याची शिफारस करतात. इंग्लिशमध्ये पण हा प्रश्न वाचूयात आपण. द हाय स्ट्रेंथ टू वेट रेशो ऑफ डॅश डॅश अलॉय मेनली रिकमेंड्स देअर युजेस इन एअरक्राफ्ट अँड ऑटोमोबाईल इंडस्ट्री. आणि खाली हे मेन्शन केलेले आहेत त्यांनी सगळे. ठीक आहे. पर्याय. आता त्याच्यातलं संमिश्र कुठलं आहे जे आपण प्रामुख्याने विमान आणि ऑटोमोबाईल उद्योगांमध्ये वापरतो असा हा प्रश्न आहे. जर आपल्याला ही संमिश्र माहिती असेल ते संमिश्र कशाचं आहे तर आपल्याला लगेच या प्रश्नाचं योग्य उत्तर देता येणार आहे. आता आपण इथे बघा ॲल्युमिनियम या हेडिंग अंतर्गत पान क्रमांक 298 वर काही छोटा पॅरा इथे आहे आणि पान क्रमांक 299 वर तो कंटिन्यू झालेला आहे. तर ॲल्युमिनियम अंतर्गत आपण बघा त्याचे उपयोग बघितलेले आहे. त्याच्यात ड्युरेलियम आणि मॅग्नेलियम हे जे ॲल्युमिनियमचे अलॉय आहेत ना, संमिश्र आहेत, त्यांचा उपयोग विमानांची, अवकाशयानांची आणि ऑटोमोबाईल्सची आणि जहाजांची बॉडी तयार करण्यासाठी करतात. का? कारण हे संमिश्र अत्यंत हलकं आणि मजबूत पण असतं म्हणून. ओके. तर त्यांनी इथे पर्यायामध्ये हलके ॲल्युमिनियम असा पर्याय दिलेला आहे. तर ॲल्युमिनियमचे जे हे 2 अलॉय असतात ना, हे 2 अलॉय जे मेन्शन केलेले आहेत ड्युरेलियम आणि मॅग्नेलियम, तर हे 2 अलॉय जनरली अत्यंत हलके पण असतात आणि मजबूत पण असतात, म्हणून त्यांना विमानांमध्ये आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जनरली वापरलं जातं. म्हणून इथे हलक्या ॲल्युमिनियमचा उपयोग साधारणतः हे विमान आणि ऑटोमोबाईल्स उद्योगांमध्ये केलं जातं.
म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. आता पुढचा प्रश्न आहे हिरा डॅश डॅश आहे. बघा त्यासाठी खाली पर्याय दिलेले आहेत. मेटॅलिक क्रिस्टल आहे, कोव्हॅलंट क्रिस्टल आहे, आयोनिक क्रिस्टल आहे की मॉलिक्युलर क्रिस्टल आहे. आता आपण कार्बनच्या अपरूपांखाली ते स्फटिकी आणि स्फटिकी रूप बघतो कार्बनची, बरोबर. त्याच्यात स्फटिकी रूप जी आहेत कार्बनची त्याच्यात हिऱ्याचा समावेश होतो. आणि हिऱ्याचं जर आपण एक्सप्लेनेशन बघितलं या पॅरा अंतर्गत तर सगळ्या त्याच्या रचना, भौतिक गुणधर्म, उपयोग पण दिलेले आहेत. रचनेमध्ये जनरली आपण बघतो तेव्हा हिऱ्यामध्ये प्रत्येक कार्बनचा अणू हा त्याच्या शेजारील इतर कार्बन अणूंशी सहसंयोज बंधाने जोडलेला असतो. म्हणजे हे सहसंयोज बंध असलेलं स्फटिक रूप आहे कार्बनचं. हे आपल्याला इथे माहिती असणं आवश्यक आहे आणि या माहितीवरून आपल्याला हे कळतंय. म्हणून आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकतो. ते सहसंयोजी स्फटिक रूप आहे हिरा कार्बनचं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता आपण फिजिक्सचे प्रश्न बघूया. हा प्रश्न आहे की कमी तापमानाच्या वस्तूतून उच्च तापमानावरील वस्तूमध्ये उष्णता स्थानांतरण म्हणजे ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम बॉडी ॲट लोअर टेम्परेचर टू बॉडी ॲट हायर टेम्परेचर हे इम्पॉसिबल आहे का, की दिस इज पॉसिबल बाय कीपिंग बोथ बॉडीज इन कॉन्टॅक्ट और पॉसिबल बाय डुईंग सम एक्सटर्नल वर्क म्हणजे बाह्य वर्क करून शक्य आहे का. आता आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये उष्मागतिकी म्हणजे थर्मोडायनॅमिक्स हा टॉपिक आपण कव्हर केलेला आहे आणि पेज नंबर 616 वर जर तुम्ही गेलात तर थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा सिद्धांत आपण दिलेला आहे. आणि बघा हा दुसरा सिद्धांत केल्व्हिन, प्लँक याने एका पद्धतीने मांडलेला आहे आणि क्लॉझियसने दुसऱ्या पद्धतीने मांडलाय. म्हणजे त्याचा बेसिक सेम आहे, फक्त त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडलाय. आणि क्लॉझियसने जो मांडलाय ना त्यात बघा आपण काय लिहिलंय, त्याने असे म्हटले आहे की अशी एखादी प्रक्रिया शक्यच नाही की जिच्यात गार वस्तूकडून म्हणजे काय, फ्रॉम बॉडी ॲट लोअर टेम्परेचर. गार म्हणजे काय, बॉडी ॲट लोअर टेम्परेचर, करेक्ट. त्याचं टेम्परेचर कमी असतं. की बॉडी ॲट लोअर टेम्परेचर म्हणजे गार वस्तूकडून उष्णतेचे वहन होईल आणि त्यात कोणत्याही प्रकारचे कार्य करण्याची गरज भासणार नाही, अशी शक्यच नाही प्रक्रिया. याचाच अर्थ असा की जर थंड वस्तू म्हणजे काय, बॉडी ॲट लोअर टेम्परेचर, थंड वस्तूकडून उष्ण वस्तूकडे, उष्ण म्हणजे काय, बॉडी ॲट हायर टेम्परेचर, राईट. तर थंड वस्तूकडून उष्ण वस्तूकडे उष्णतेचे वहन व्हायचे असेल तर कार्य करावेच लागेल. बघा अगदी क्लिअर दिलेलं आहे आपल्या याच्यात. प्रश्न काय आहे की कमी तापमानाच्या वस्तूतून म्हणजे थंड वस्तूकडून उच्च तापमानावरील वस्तू म्हणजे गरम वस्तूकडे, उष्ण वस्तूकडे जर आपल्याला ट्रान्सफर ऑफ हीट, उष्णतेचे स्थानांतर करायचं असेल तर मग काय, बाह्य कार्य केल्याशिवाय ते शक्य नाही. म्हणजे बाह्य कार्य करून ते शक्य आहे. म्हणजे 3 हे आपलं उत्तर आहे. पुढच्या एका प्रश्नाकडे वळूया आपण फिजिक्सच्या. ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारता, मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड म्हणजे काय. आता आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये पेज नंबर 479 याच्यामध्ये आपण हा एक टॉपिक दिलेला आहे, श्रवण मर्यादा म्हणजे रेंज ऑफ हिअरिंग. की मानवाच्या कानाला कमीत कमी किती साऊंड ऐकू येतो आणि जास्तीत जास्त किती साऊंड ऐकू येतो. तर याला आपण म्हटलेलं आहे की श्रवणाची जी मर्यादा आहे, ओके, म्हणजेच काय, ऑडिबल फ्रिक्वेन्सी, श्रवणाची मर्यादा ही कमीत कमी 20 हर्ट्ज आहे आणि जास्तीत जास्त 20,000 हर्ट्ज म्हणजे 20 किलो हर्ट्ज आहे. ही काय, ही आहे वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी. म्हणजे आपल्याला काय विचारलेलं आहे की कमीत कमी म्हणजे मिनिमम किती, 20 हर्ट्ज, 20 हर्ट्ज. ही हर्ट्ज काय, वारंवारिता. लक्षात ठेवा इथे महत्वाचा शब्द आहे हा, वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी. थोडक्यात काय, कमीत कमी ऐकू येणारा साऊंड हा 20 हर्ट्ज एवढ्या वारंवारितेचा असला पाहिजे. ओके, वारंवारिता फ्रिक्वेन्सी. आता याच चॅप्टरमध्ये, ध्वनी या चॅप्टरमध्ये पेज नंबर 483 वर आपण पिच
या संदर्भात डिटेल दिलेला आहे. कमी वारंवारिता असणाऱ्या ध्वनीला आपण लो पिच ध्वनी म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय, वारंवारिता जर कमी असेल तर त्याचं पिच पण कमी असतो. थोडक्यात काय, वारंवारिता म्हणजेच पिच किंवा पिच म्हणजेच वारंवारिता. ओके, मग कमीत कमी ध्वनी किती असला पाहिजे, 20 हर्ट्झ वारंवारितेचा, म्हणजेच 20 हर्ट्झ एवढ्या वारंवारितेच्या पिचचा. कारण पिच आणि वारंवारिता हे सारखेच आहेत, एकमेकांवर डिपेंडंट आहेत, असं आपण इथे पाहिलेलं आहे. ओके, म्हणजे थोडक्यात काय, पिच म्हणजेच वारंवारिता रफली. म्हणजे काय की ध्वनीची कमीत कमी श्रवणीय वारंवारिता म्हणजेच कमीत कमी पिच. राईट, कारण कमी वारंवारिता म्हणजे कमी पिच, जास्त वारंवारिता म्हणजे जास्त पिच. इथे आपण दिलेलं आहे बघा, कमी वारंवारिता म्हणजे कमी पिच, जास्त वारंवारिता म्हणजे जास्त पिच. ओके, तर थोडक्यात काय की मिनिमम ऑडिबल फ्रिक्वेन्सी, कमीत कमी श्रवणीय मर्यादा म्हणजेच कमीत कमी किती पिचचा साऊंड असला पाहिजे त्याची लिमिट, म्हणजे 2 हे करेक्ट उत्तर. पुढचा प्रश्न, हा एक प्रश्न आहे की 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी ऊर्जा असलेला न्यूट्रॉन म्हणजे काय. या प्रश्नाचं उत्तर आपल्या पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही, हे प्रामाणिकपणे मान्य केलं पाहिजे. किंबहुना हा एकच प्रश्न आहे सगळ्या या परीक्षेतला की ज्याचं उत्तर डायरेक्टली आपल्या पुस्तकामध्ये नाहीये. पण एनिवेज हे आपण समजून घेऊ की जो न्यूट्रॉन्स असतात, न्यूट्रॉनची एनर्जी किती आहे यानुसार त्याचे हे प्रकार पडतात. हा विकिपीडियाच्या पेजवरचा मी टेबल घेतलेला आहे. तर साधारणतः ज्याची एनर्जी 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी आहे त्याला थर्मल न्यूट्रॉन्स म्हणतात. सॉरी, मी इलेक्ट्रॉन्स म्हटलं, न्यूट्रॉन्स. ओके, थर्मल न्यूट्रॉन्स म्हणतात. 0.025 एवढी EV एवढी एनर्जी असणार. इथे आपल्याला तेच दिलेलं आहे की 0.025 इलेक्ट्रॉन व्होल्ट ऊर्जा असलेला न्यूट्रॉन त्याला काय म्हणतात, आपण बघितलं आता थर्मल न्यूट्रॉन म्हणजेच औष्णिक न्यूट्रॉन. ओके, तर या पद्धतीने केवळ एक प्रश्न वगळता सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या पुस्तकामध्ये आहेत. अर्थात आपण पुस्तकच मुळात असं तयार केलेलं आहे सायन्स ऑल इन वन की ज्याच्यात कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजेत. कारण प्रत्येक वेळी जसेच्या तसे प्रश्न पुस्तकात येतील असं नाही, तसं आपण अपेक्षित पण करू नये, तशी अपेक्षा आपण करू नये, अन्यथा मग त्या पुस्तकाला काही अर्थ नाही. ओके, आपल्या पुस्तकातनं कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील आणि ते जास्त महत्वाचं आहे. ओके, सो ऑल द बेस्ट टू यू. सगळ्या मेन्सच्या परीक्षांसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि त्याच्याच बरोबर जूनमध्ये ज्या परीक्षा होणार आहेत प्रिलिम्स वगैरे त्याच्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा. आणि जरूर तुम्ही सायन्स ऑल इन वन हे पुस्तक वाचा. ऑल द बेस्ट.